साजरी करू, कारण अशा प्रकारचे जयंत्या असतील, कार्यक्रम असतील, ही खरं आपल्या काळाची गरज आहे. तुम्ही आम्ही सामान्य कुटुंबात करत असताना याच्या विचारातून प्रेरणा घेतली पाहिजे. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हा विचार, हा प्रवाह दिला पाहिजे. ही काही सामान्य लोक नव्हती, ही देवधर्माच्या ही पलीकडे काम करणारी लोक होती. म्हणून आज या ठिकाणी आपण सुखाची समाधानाची भाकर, सुखाची समाधानाची झोप या ठिकाणी आपण घेऊ शकतो. हे कधी काही विसरता कामा नये. आणि हा विचार, हा प्रवाह सतत कायम ठेवण्यासाठी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी प्रत्येक लहान मुलाची जबाबदारी आहे. अशा शुद्ध वातावरणामध्ये यांचा आपल्या अत्यंत कोटी कोटी उपकार आहे. यांचे आपल्याला अत्यंत कोटी कोटी उपकार आहे. हे जर नसते तर किंवा आपणही नसतो यात मला पण गैरसमज वाटत नाही. म्हणून आज या डोंगर नदीमध्ये 104 मध्ये सतत पार झालेला आहे. तरीही पहिल्या जेवढा उत्साह या समाजामध्ये होता तेवढा त्याच्यापेक्षा जास्त किंवा कणभर जास्त विश्वास या ठिकाणी या उत्साह या डोंगर नदीमध्ये मला दिसून आला. मी एवढा वाचा मला दिवस खरंच सत्कार लागला, कारण आपल्या या निर्मितीमध्ये मला सहभागी होता आलं. मला आकाश म्हणजे आपल्या डोंगराला जायचे त्या ठिकाणी